नमस्कार श्रोते हो. तू भ्रमत आहासी वाया या श्री वप्पू काळे लिखित कादंबरीतला भाग 6वा आज आपण ऐकणार आहोत. काय म्हणतोय साहेब ओंकारनाथ? आज मंडलिकांनी ऑफिस शब्द वापरला नाही. हातातली पर्स शेजारच्या साईड टेबलवर ठेवत सायरा म्हणाली, जरा बिथरल्यासारखे वाटतात. मी सुद्धा अंदाज करते. तू तसं करत नाहीस ना? माझा प्रयत्न चालतो. नेहमी यश मिळतंच असं नाही. आणि खरं सांगू का सर, सतत डोळ्यासमोरच तो विषय असला ना की जास्त कठीण जातं. दॅट्स ट्रू. म्हणजे बोलावणं पाठवायचं आणि आपण डिक्टेशनच्या तयारीने जावं, तर पुन्हा बोलवीन असं म्हणायचं. अच्छा, काही सांगायचं असेल तर? ते त्यातले नाहीत. मग काही विचारायचं असेल? सर, ते विचारून झालंय. अगं काय पण? ते मला आवडतात की नाही ते? रिअली? सायरानं जे घडलं ते सांगितलं. शुभाच्या अनुभवासहित. शुभा खोटं बोलायची नाही. विवाहित पुरुषांबद्दल हा अनुभव काय येतो? मंडलिक म्हणाले, सांगणं अवघड आहे. सर तुम्हालाही? मी एक पुरुषच आहे ना. निसर्गानं स्त्री आणि पुरुष असे दोनच घटक निर्माण केले. या दोघा घटकांचं वस्तुनिष्ठ चित्रण करण्यासाठी तिसरा घटक हवा, तर योग्य उत्तर मिळेल. निर्लेप मनानं एखादी स्त्री किंवा पुरुष सांगू शकणार नाही. बाई नॉर्मली म्हणेल पुरुष लंपट असतातच आणि पुरुष सांगू लागला तर ते समर्थन ठरेल. मग ह्या व्यतिरिक्त तिसरी प्रतिक्रिया कुणीच सांगू शकणार नाही. काही वेळ विचार करत मंडलिक म्हणाले, विवाहित स्त्री पुरुषांच्या बाबतीतच हे असं काही घडतं असं तू समजू नकोस. आई, बाप, भाऊ, बहीण, नवरा, बायको, सासरची माणसं, मित्रमैत्रिणी, जितक्या साखळ्यांनी माणूस माणसाला जोडला जातो, त्या सगळ्या धारणेतून मी बोलतोय. भावाभावाचं, भावा बहिणींचं, एकमेकात पडलं नाही तर, आई वडिलांना सोडून मुलं पळाली तर, स्वतःच्या मुलाला कोणी घराबाहेर काढलं तर लोकांना फारसं बिघडलं असं वाटत नाही. पण कोणी घटस्फोट वगैरे घेतला तर मात्र विलक्षण बोलबाला होतो. एखाद्या माणसापाशी असंख्य पातळ्यांवरून ह्या विराट जीवनाला कडकडून भिडण्याची, स्पर्शून घेण्याची क्षमता असते. शिखरावर पोहोचताना प्रत्येक वळणावर, प्रत्येक उंचीवर त्याचं गौरीशंकर असतं. तो अशा ठिकाणी थांबतो. वळून पाहतो. हाकारे तोंडावर हात ठेवतात तसं तोंडावर हात ठेवून तो हाका घालतो. मी एवढी उंची गाठली, हे त्याला सांगायचं असतं. त्या टप्प्यावर त्याला शाब्बास हा प्रतिध्वनी हवा असतो. त्यानंतरच त्याला वरच्या फ्रिक्वेन्सीवर जावंसं वाटतं. कोणत्या माणसाला कोणत्या आणि किती उंचीवर विश्राम घ्यावासा वाटेल, शाब्बासचा पाठीवर हात हवासा वाटेल, हे सांगता येत नाही. जेवढं उंच शिखर निवडाल ना तेवढे सोबती कमी. आयुष्यात मित्रमैत्रिणी येतात, दुरावतात. संघर्ष नसताना वितुष्ट न येता लांब जातात. का? या प्रश्नाचं उत्तर माहीत आहे? नाही. कधी आपल्याकडून त्यांना प्रतिध्वनी मिळत नाही, कधी त्यांच्याकडून येत नाही. मग दुसऱ्याचा शोध. हा कृतघ्नपणा म्हणता येईल का? फसवणूक नसेल तर नाही. संवेदनाक्षम मन म्हटलं की ही प्रोसेस अटळ आहे. प्रत्येक पुरुष, स्त्री, लहान मूल ह्यांची प्रगतीची गरज आहे. मित्र असेच निवडले जातात, वेगवेगळ्या वृत्तीचे. फक्त पती आणि पत्नी ह्या नात्याची साखळी गळ्यात पडली की संपलं. तेच का? तीच संसाराची ट्रॅजेडी आहे. लग्नाला जेवढी जास्त वर्ष होत जातात तेवढे संघर्ष जास्त. मग अंडरस्टँडिंग वाढायला नको? कॉम्प्रोमाइज नावाची गोष्ट असते ना. तडजोड आणि संवेदना ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ज्या व्यक्तीला संसारात जोडीदारासाठी सतत तडजोड करावी लागते, तेव्हा संवेदनांचा छाप त्याला सलत राहतो. त्याला किंवा तिला. सहनशक्ती जितकी चिवट तितकी वर्ष संसार चालतो. नाण्याच्या दोन्ही बाजूला तडजोडीचाच शिक्का उमटायला लागतो, तेव्हा प्रतिध्वनींचा शोध अन्यत्र सुरू होतो. त्या मार्गावर कधी एकच व्यक्ती परिपूर्ण भेटते
तर कधी वेगवेगळ्या कलात्मक मागण्यांसाठी वेगवेगळ्या व्यक्तींची चाचपणी सुरू होते. इथे समाजाकडे एकच तराजू असतो, स्त्री आणि पुरुष दोघांसाठी एकच मापदंड. 4 दिवस ही किंवा हा, आता तिला सोडली किंवा हल्ली दुसराच कोणीतरी तिच्याबरोबर असतो, असं म्हणायला मिळालं की समाज खुश. पण ही बगबग विवाहित माणसांच्या मागेच का? सॅमसन आणि डिलायला पिक्चर पाहिला आहेस का? हो, पाहिलंय. सॅमसन फक्त मुख्य 2च खांब पाडतो, पण संपूर्ण मंदिर पडतं. गाव उद्ध्वस्त होतं. तसं संसारात पती-पत्नीचं असतं. म्हणून अनेक जीव दोन्ही बाजूला तडजोडीचा छाप असलेलीच नाणी वापरतात. प्रतिध्वनीचं मंदिर चुकवतात. एखाद्याला ह्या प्रवासात सगळ्या संवेदनांना प्रतिध्वनी देणारी किंवा व्यक्तिमत्वाच्या सगळ्या फ्रिक्वेन्सी झेलणारी व्यक्ती मिळेलही. अप्सरेसारखी बायको सोडून किंवा राजबिंडा आणि शब्द झेलणारा नवरा सोडून या शूर्पणखेत किंवा म्हसोबात ह्या माणसाने काय पाहिलं, अशा चर्चा सुरू होतात. गौरीशंकरपेक्षा 55 फुटावरची टेकडी विलोभनीय का वाटली हे सगळ्यांना कोण सांगत बसणार? सायरानं आश्चर्याने विचारलं. 55 फूटच का? "हं, एको म्हणजे प्रतिध्वनीसाठी कमीत कमी तेवढं अंतर लागतं. अशाच कोणत्या तरी स्वतः ओंकारनाथानंही अज्ञात नसलेल्या फ्रिक्वेन्सीवर सायरा उभी असेल. अज्ञात का म्हणता? जो प्राणी अकारण चिडतो, आरडाओरडा करतो, ती तडफड काय हवं आहे ते सापडत नसल्याची असते. सायरा विचारात पडली. मी तुम्हाला आवडतो की नाही या प्रश्नाकडे फार गंभीरपणे पाहण्याची गरज नाही. तो उपेक्षित माणूस असावा. दुसऱ्या दिवशी ओंकारनाथ केबिनमध्ये आले आणि बघतच राहिले. त्यांच्या टेबलावरच्या रोज जी प्लॅस्टिकची फुलं ठेवलेली असतात ना, त्या प्लॅस्टिकच्या फुलांच्या ठिकाणी निशिगंधाची टवटवीत फुलं होती. त्यांच्या मंद सुगंधाने केबिन शहारली होती. ताज्या फुलांनी जरी नसलं तरीही वेगळेपणापायी ओंकारनाथांना हलकं वाटलं. आदल्या दिवसाचं सावट काहीसं दूर झालं. हे काम सायराचं यात वादच नाही. या फुलाच्या रूपानं आपण तिला आवडतो हे तिला सुचवायचं असेल का? विचारलं पाहिजे. तर्क करायला हा काही शेअर बाजार नाही. निमी फुलं आपल्याला देणं हे शेअरिंग आहे. सायरा तशी फार मिडिऑकर नाही. तू भ्रमत आहासी वाया या श्री वपू काळे लिखित कादंबरीमधला 6वा भाग अंशतः आज आपण ऐकलाय. लवकरच भेटूया पुढच्या अर्थात 18व्या एपिसोडमध्ये उर्वरित 6वा भाग ऐकायला.